भावना आपली आई यशोदा बरोबर एक बुटीक चालवायची. भावना जेव्हा लहान होती तेव्हाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर तिच्या आईने शिलाईचं काम करून भावनाला लहानाचं मोठं केलं. आता भावना सुद्धा आपल्या आईसारखीच छान शिलाई करायची. भावना, माझा सलवार कुर्ता तयार आहे ना? मला संध्याकाळी फंक्शनला जायचंय. आंटी, सूट पूर्ण तयार आहे, फक्त डिझायनर बटन लावायचं बाकी आहे. मी तुम्हाला अर्ध्या तासात देते. तुम्ही सलवारला डिझाईन दोरी सांगितली होती ना, ते दुकानही बंद आहे, म्हणून आई दुसऱ्या दुकानात गेलीये. ती आली की मी लगेच तुमचं सूट तयार करून देते. ते बघा, आई आलीच. अहो सुमनताई, सूट लवकर तयार करा, संध्याकाळी मला फंक्शन आहे. काळजी करू नका सीमाताई, मी सामान घेऊन आलीये, फक्त लावायचंच बाकी आहे. मी तुम्हाला अर्ध्या तासात फोन करते. आई, तू आधी जेवून घे बरं. इतका वेळ बाजारात फिरतीयेस. ते बटन आणि दोरी माझ्याकडे दे, मी लावून घेते. अगं, मी तुला सांगायचंच विसरून गेले. तुला माहितीये बाजारात कोण भेटलं होतं? कोण आई? अगं, तुझे बाबा ज्या फॅक्टरीत काम करायचे ना, त्या फॅक्टरीच्या मालकाची बायको भेटली होती. सुमित्रा देवी नाव आहे. खूप चांगली माणसं होती. त्यांची मुलगी पण तुझ्या एवढीच आहे. तुझे बाबा गेल्यानंतर आपण इकडे राहायला आलो, मग त्यानंतर त्यांची कधी भेटच झाली नव्हती. आज भेटल्या होत्या तर सांगत होत्या त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय. मी पण त्यांना सांगितलं की आपण बुटीक चालवतो. ते ऐकून त्या खूप खुश झाल्या. त्या म्हणत होत्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा ड्रेस शिवायचेत. मग मी म्हटलं काही हरकत नाही, देऊन जा, छान शिवून देईन मी तुम्हाला. हो हो ठीक आहे आई. कधी येणार आहेत त्या? त्या उद्या येणार आहेत त्यांच्या मुलीला घेऊन सूट द्यायला. दुसऱ्या दिवशी सुमित्रा देवी आपल्या मुलीला घेऊन लग्नाचे ड्रेस शिवण्यासाठी येतात. ही माझी मुलगी मधू आहे, हिचंच लग्न आहे. अच्छा अच्छा, काळजी करू नको पोरी, आम्ही तुझ्या लग्नासाठीचे खूप छान ड्रेस शिवून देऊ. भावना खूपच छान डिझायनर सूट तयार करते. ये मधू, मी तुझं माप घेते. लवकर घे, मला बाहेर जायचंय. म्हणजे काय, तुम्हाला घरी नाही सोडणार? मी एकटी घरी जाऊ? हो आई, मला एका महत्वाच्या कामासाठी जायचंय. तू एक काम कर, तू ऑटो किंवा कॅब बुक कर आणि मला यायलाही थोडा उशीर होईल. झालं का? मी जाऊ? हो हो, मी माप घेतलंय. मधू तिथून निघून जाते. हिला माहितीये की मला हे ऑटो कॅब बुक नाही करता येत म्हणून, तरीही परत परत तीच चूक करते. लग्न डोक्यावर आलंय आणि हिला गावभर फिरत बसायचंय. नुसती फिरत असते, कोण समजावणार? काही ऐकत नाही. तिच्या वडिलांना काही सांगितलं की ते म्हणतात काही होत नाही, माहेरीच मजा करू देत. आंटी, मी तुमची कॅब बुक करून देते. सुमित्राजी, कॅब यायला थोडा वेळ आहे. मी समोरच्या दुकानातून चहा मागवते, थोडा चहा घ्या तुम्ही. भावना कॅब बुक करते. सुमित्रा देवी निघून जातात. तू गुलशनच्या बायकोकडून कपडे शिवतीयस? त्यांनी बुटीक सुरू केलंय ना? ऐकून खूप आनंद झाला. गुलशनही आपल्या फॅक्टरीवर प्रामाणिकपणे काम करायचा. खूप चांगला माणूस होता तो. मला माहितीये, म्हणूनच मी विचार केला मधूच्या लग्नाचे ड्रेस शिवले तर त्यांनाही थोडासा फायदा होईल. मधू नाही आली तुझ्या बरोबर? तू एकटीच आलीस? तिचा पाय घरात असतो कुठे, देव जाणे कुठे फिरत असते. लग्न जवळ आलंय, जरा तुम्ही पण समजावा तिला. चला, काही हरकत नाही, येईल थोड्या वेळात. भावना आणि तिची आई मधूच्या लग्नाचे ड्रेस शिवत होत्या. सगळे सूट सुमित्रा देवींच्या घरी पोहोचले होते. ड्रेस खूप छान शिवलेत भावना बेटा. तू याच्यावर खूपच छान डिझाईन केलेस. मधू, हे बघ तुझे लग्नाचे ड्रेस आलेत. मम्मी, तुला माहितीये मला या सगळ्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुला आवडलेत ना, मग बस. मला आता यासाठी वेळ नाहीये. माझं पार्लरचं बुकिंग आहे, मला पार्लरमध्ये जायचंय. मधू, उद्या लग्न आहे, तू एकटीच पार्लरमध्ये जाणार आहेस का? मम्मी, मी आता काही लहान नाहीये, येईन थोड्या वेळात. अच्छा आंटी, मी येते. भावना निघून जाते. दुसऱ्या दिवशी मधूचं लग्न होतं. सुमित्रा देवी आणि तिच्या नवऱ्याने लग्नाची छान तयारी केली होती. सुमित्रा देवींनी भावना आणि तिच्या आईलाही लग्नाला बोलावलं होतं. मंडपात सगळे पाहुणे मंडळी आली होती. आता सगळेजण केवळ नवरी येण्याचीच वाट पाहत होते. सुमित्रा देवी मधूला आणायला जेव्हा तिच्या खोलीमध्ये जातात तेव्हा त्यांना कळतं की मधू तिथे नाहीच आहे. मधू तिथे चिठ्ठी लिहून पळून गेली होती. तेव्हाच भावना तिथून जात असताना सुमित्रा देवींना रडत असलेलं पाहते. तिला ही गोष्ट कळते की मधू मांडवातून पळून गेलीये. आंटी, मधूचा नंबर असेल तर मी कॉल करून बघू का? कदाचित उचलेल ती फोन. हो हो, कर बरं जरा फोन. भावना मधूच्या मोबाईलवर फोन करते. मधू भावनाचा फोन उचलते. मधू, तुला माहितीये सगळी लोक आली आहेत. लग्नाचा मांडव तयार आहे. सगळे पाहुणे तुझी वाट बघतायत. मुलाकडचे आपली वाट बघतायत. तू कुठे आहेस?
आणि हे चिठ्ठीत तू काय लिहून गेलीयस? तुला हे लग्न नाही करायचंय म्हणून? हे सगळं काय आहे मधू? उफ मम्मी, हे खरं आहे, मला हे लग्न करायचंच नव्हतं. माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तू आणि बाबांनी माझं ऐकलं नाही म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं आहे. मी आता नाही येणार परत. फोन ठेवून दिला. दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न केलंय. मी आता काय सांगू सगळ्यांना? काय उत्तर देऊ? मधूच्या वडिलांनाही हे सगळं कळतं. त्यांना खूप राग येतो, पण त्यावेळी कोणीच काही करू शकत नव्हतं. मुलाकडच्यांना खोलीत बोलवून हे सगळं सांगितलं जातं. भावनाही तिथेच उभी होती. आता फक्त एकच मार्ग आहे. तुम्ही लोकांनी जर मधू ऐवजी भावनाला तुमच्या घरची सून बनवली. नाही, ही काही जबरदस्ती नाहीये. भावना खूप चांगली मुलगी आहे. आम्ही हिचं पण कन्यादान असंच करू जसं आम्ही मधूचं केलं असतं. मला कळतंय आम्ही चुकलो आहोत. मधू इथून पळून गेलीये. आमची इज्जत आता तुमच्या हाती आहे. मधूचे आई वडील रडू लागतात. तेव्हाच नवरदेव आशिष म्हणाला, मला भावनाशी लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. भावना, तू माझ्याशी लग्न करू शकशील का? कारण आता मधू परत जरी आली तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही. तिने लग्नासारख्या पवित्र बंधनाचा अपमान केलाय. पण माझे संस्कार असे नाही की म्हाताऱ्या आईवडिलांना रडवून समाजात त्यांचं नाक कापून इथून बिना लग्नाचा निघून जाईन. आंटी अंकल, मी लग्नासाठी तयार आहे. पण आंटी अंकल, तुम्हाला माहितीये की मी आणि आई केवळ एक छोटं बुटीक चालवतो. मलाही या लग्नाची काही हरकत नाहीये. मला तर तसंही तिचं लग्न करायचंच होतं. आणि आशिष सारखा संस्कारी मुलगा माझ्या भावनाला नक्कीच खुश ठेवेल हे मला कळून चुकलंय. पण सुमित्राबाई, मी आणि माझी लेक भावना आम्ही दोघी एक छोटंसं बुटीक चालवतो. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे ना. यांच्यासारख्या उच्च घराण्यात. अहो ताई, भावनासारखी मुलगी आम्हाला आमच्या घरात सून म्हणून मिळाली तर आम्हाला अजून काय पाहिजे? होय सुमनताई, आम्ही भावनाचा सून म्हणून स्वीकार केला आहे. मग सगळ्यांच्या राजीखुशीने मधूच्या जागी भावना नवरी बनून मांडवात बसते. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती एवढ्या मोठ्या घरची सून होईल. पण या गाठी वरतीच बांधलेल्या असतात. आणि कदाचित भावनाच्या नशिबात असंच लग्न करणं होतं. यशोदाही खूप खुश होती, कारण तिची मुलगी एका मोठ्या घरची सून होणार होती. भावनामुळे सुमित्रा देवींच्या घरची इज्जत वाचली होती. समाजात त्यांचा मान तसाच होता जसा पूर्वी होता. सुमित्रा देवी आणि तिचे पती भावनाचं कन्यादान अगदी आपल्या लेकीसारखंच करतात. आणि मग भावना अगदी आनंदाने आपल्या सासरी जाते. मनीष एक रिक्षा चालक होता. जेव्हा तो 15 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे मनीषवरच घराची सगळी जबाबदारी आली आणि त्यामुळे कॉलेजचं शिक्षण बंद करून वडिलांचाच रिक्षाचा व्यवसाय त्याने पुढे चालवला. मनीषची बहीण सुलेखाच्या लग्नामध्ये त्याच्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी मनीषने आपलं घरही विकलं होतं आणि आपल्या आईबरोबर तो भाड्याच्या घरात राहत होता. मनीषची बहीण सासरी अगदी खुश होती, यामुळे मनीषही खूप खुश होता. आई, सुलेखा दीदीचा फोन आलाय आता. तू तिच्याशी बोल. मी रिक्षावर जातो आता. हॅलो सुलेखा दीदी, हे घे आईशी बोल तू. हा बोल पोरी, तू तुझी काळजी घे बरं. चांगलं खात पीत जा, म्हणजे बाळाचं आरोग्य सुद्धा छान राहील. आता फक्त एवढीच इच्छा आहे की लवकर मी आजी होऊ दे आणि मनीष मामा होऊ दे. हा ते तर आहेच. आता मामी सुद्धा यायला हवी लवकर. नाही, मी माझ्या नातवंडांना खाऊ पिऊ घालूनच तीर्थयात्रेला जाईन. आई, फक्त मनीषसाठी तू चांगली मुलगी शोध जी आपलं घर सांभाळेल. आई, मला उशीर होतोय, तू नंतर बोल ना. बरं सुलेखा, मी तुझ्याबरोबर नंतर बोलते. मनीषला उशीर होतोय. मनीष रिक्षा घेऊन कामावर जातो. त्याला आधीच उशीर झालेला होता आणि रस्त्यात ट्रॅफिकही जाम होतं. तो ग्राहकांची वाट बघत होता. तेव्हाच त्याच्याबरोबरचा एक रिक्षा चालक मित्र एका मुलीबरोबर भांडत होता. अहो, असं थोडीच होतं का बाईसाहेब? हा, तुम्ही इथं सोडण्यासाठी मला जेवढे पैसे सांगितले तेवढे गुपचूप द्या. दादा, मी तुम्हाला सांगितलं ना माझी पर्स रस्त्यात कुठेतरी पडली म्हणून. माझा मोबाईल फोन पण त्याच्यातच आहे आणि पैसे सुद्धा. माझी पर्स कुठेच सापडली नाही. मी तुम्हाला सांगतेय ना, मला तुमचा नंबर द्या. मी तुमच्या नंबरवर पैसे पाठवून देते. आता मला खूप उशीर होतोय. मला समोरच्या हॉटेलमध्ये एक फंक्शन अटेंड करायचंय. काय झालं निरंजन, सकाळी सकाळी वाद का घालतोयस? अरे बघ ना यार, सकाळी सकाळीच पहिलं भाडं मिळालं आणि ते पण मला पैसे द्यायला नकार देत आहेत. या बाईसाहेबांची पर्स कुठेतरी पडली आणि मला म्हणतायत पैसे नंतर देते म्हणून. अरे असंच थोडीच चालतं का भाऊ? काही हरकत नाही निरंजन, कधी कधी माणसाची परिस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे. एक काम कर, तुझे किती पैसे झालेत मी देतो तुला. या मॅडम नंतर मला देतील.
मनीष निरंजनला रिक्षाचे 200 रुपये देतो. थँक्यू सो मच. माझं नाव अर्चना आहे. तुम्ही मला तुमचा नंबर द्या, मी तुमच्या नंबरवर ऑनलाईन पेमेंट पाठवते. मला उशीर झाला नसताना तर मी आत्तासुद्धा तुमचं पेमेंट केलं असतं. काही हरकत नाही मॅडम, हे घ्या माझा नंबर. अर्चना नावाची ती मुलगी मनीषचा मोबाईल नंबर घेते आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करते. तुमचे पैसे मी ट्रान्सफर केले आहेत. तुम्ही एकदा चेक करा आणि कालच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. तुम्ही अगदी वेळेवर माझी मदत केलीत. अर्चना आणि मनीष असेच बोलत राहतात. तिला मनीष बरोबर बोलायला खूप आवडत होतं. त्यानंतर 1-2 वेळा अर्चना आणि मनीषची भेट मार्केटमध्ये होते. हळूहळू दोघांचीही मैत्री वाढते. मनीषला कळतं की अर्चना एका खूपच श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे. मग तो तिला समजावतो. अर्चना, तू एक मोठ्या श्रीमंत घरातली मुलगी आहेस. तुझ्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी एक साधा रिक्षा चालवणारा गरीब मुलगा आहे. त्यामुळे तुझी आणि माझी अशी मैत्री ठेवणं योग्य नाहीये. प्लीज तू मला भेटू नकोस. तू न भेटण्याची गोष्ट करतोयस आणि आज तर मी तुला माझ्या प्रेमाची कबुली द्यायला आले होते. मला तू खूप आवडतोस मनीष. मनीष, मला माझं सगळं पुढचं आयुष्य फक्त तुझ्याबरोबर काढायचंय. बोलता बोलता अर्चना खूप रडू लागते आणि मग मनीष तिला आपल्या जवळ घेतो. अर्चना आपल्या आईवडिलांना या संदर्भात सांगते आणि जबरदस्तीने मनीष बरोबर लग्न करण्यासाठी त्यांना तयार करते. इकडे मनीष सुद्धा आपल्या आई आणि बहिणीबरोबर अर्चनाबद्दल बोलत असतो. मग एका शुभ मुहूर्तावर दोघांचंही लग्न होतं. अर्चनाचा स्वभाव खूपच चांगला होता आणि तिचं सासर खूप गरीब आहे या गोष्टीचा तिला जराही फरक पडत नव्हता. तिने कधीही याबाबत तक्रार केली नाही. अर्चना, तू माझ्याबरोबर लग्न करून खुश तर आहेस ना? हो मनीष, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. मी तुझ्याबरोबर खूप खुश आहे. आई, सुलेखा दिदी माझ्यावर किती प्रेम करतात. मला तर जाणवलं सुद्धा नाही की मी माझं घर सोडून आलीये. तेव्हाच अर्चनाची सासू सुद्धा तिथे येते. सौभाग्यवती सुनबाई, आम्ही खूप नशीबवान आहोत की या घरात तुझ्यासारखी सून आलीये. अर्चना वहिनी, हे बघा, मी तुमच्यासाठी नवीन साडी घेऊन आलीये. आज संध्याकाळी तुम्ही हीच साडी नेसा. सुलेखा दिदी, ही साडी तर खूपच सुंदर आहे. ठीक आहे, पण एका अटीवर. आज तुम्ही स्वतः मला तयार कराल. प्रॉमिस? अर्चनाचं बोलणं ऐकून सुलेखाच्या डोळ्यात पाणी येतं. तिने कधी विचारच केला नव्हता की इतक्या प्रेमळ वहिनीकडून आपल्याला इतका मानसन्मान मिळेल. खरंच अवघ्या काही दिवसातच अर्चनाने तिथल्या सगळ्यांची मनं जिंकली. आता तर अर्चनाशिवाय कोणीच राहत नव्हतं. सुलेखाला एक मुलगा होतो आणि इकडे अर्चना सुद्धा प्रेग्नेंट राहते. अर्चनाच्या आईवडिलांना जेव्हा ही बातमी कळते तेव्हा ते तिला भेटायला तिच्या सासरी येतात. पण अर्चनाचं घर बघून दोघेही नाराज होतात. अर्चना, तू तुझ्या आईवडिलांबरोबर बोलत बस. मी आत जाऊन चहा आणि नाश्ता घेऊन येते. काय ग अर्चना, या परिस्थितीत सुद्धा तूच घरातलं काम करतेयस? तुझ्या घरात कोणी नोकरचाकर नाहीये? काय बोलतीयस ललिता तू? तुला माहितीये ना तुझी मुलगी कुठल्या घरात लग्न करून आलीये ते? इथं 2 वेळचं जेवण जेवायला सुद्धा विचार करावा लागत असेल. दुपारचीच भाजी संध्याकाळी खात असतील हे लोक. हे लोक काय ठेवणार नोकरचाकर? नाही पप्पा, असं काहीच नाहीये. आईंनी आणि मनीषनी तर मला खूप वेळा सांगितलं की घरात कोणीतरी कामवाली ठेव, पण पूर्ण दिवस मी घरातच असते. मग माझाही वेळ जात नाही आणि तसंही मी काहीच करत नाही. सगळं काम आईच करतात. त्या मला काही करूच देत नाहीत. हे घ्या चहा. अर्चना, तुला हे समोसे खूप आवडतात ना? मी त्या हलवयाकडून घेऊन आलीये बघ. तुझ्या मम्मी पप्पांना पण दे हा. नाही, मी ऑइली फूड खात नाही. आणि अर्चना, तू पण हे सगळं खात जाऊ नको. अशा अवस्थेत तुला फ्रूट्स, ज्यूस घ्यायला हवेत. विहीणबाई, तुम्हाला तरी कळतंच ना हे समोसे वगैरे किती नुकसानदायक आहेत. मम्मी, तू माझं टेन्शन नको घेऊस. आई माझी पूर्ण काळजी घेतात. त्या मला सगळं काही अगदी वेळेवर देतात. पालेभाज्या, दूध, सगळं काही. तेव्हाच अर्चनाची नणंद सुलेखा सुद्धा तिथे येते. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. म्हणजे तुमचं रुटीन चेकअप होऊन जाईल आणि बाकीचे काही इंजेक्शन्स वगैरे असतील तर. सुलेखा, तुझी डिलिव्हरी कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाली होती ग? तू कुठल्या दवाखान्याबद्दल बोलतीयस आता? ते मोठ्या बाजारात जे हॉस्पिटल आहे ना, जिथे डॉक्टर नेहा असतात, ते एवढं स्वस्तातलं इतकं बेकार हॉस्पिटल. अर्चना, तू त्या हॉस्पिटलमध्ये चेकअप करणार आहेस? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे. अर्चना, तू इतक्या साध्या हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला जाणार आहेस? तू काळजी करू नकोस. या लोकांकडे तुझ्यासाठी तेवढे पैसे नसतील तर काय झालं? मी तुझ्यासाठी शहरातल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलशी आजच बोलून घेतो आणि तू आत्ताच्या आत्ता तुझं सामान पॅक कर आणि आमच्या बरोबर चल. कोणाच्या घरी? तुमच्या घरी पप्पा?
मी आता माझं घर सोडून कुठेच नाही जाणार. मला डॉक्टर नेहा, ज्या की खूप मोठ्या आणि खूप समजदार डॉक्टर आहेत, त्या माहिती आहेत. त्यांनी सुलेखा दिदीची नॉर्मल डिलिव्हरी केलीये. त्यांनी मला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितलीये. आणि कदाचित तुम्ही नीट ऐकलं नाहीयेत. मला उद्या सुलेखा दिदी बरोबर डॉक्टरकडे जायचंय. तुम्ही अजून थोडा वेळ बसताय की निघताय? कारण आता थोड्या वेळातच मनीष येईल. ते बाजारात एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालंय ना, तिथे माझी फेवरेट आईस्क्रीम मिळते. त्यामुळे आज माझा आईस्क्रीम खायचा मूड आहे. म्हणून आज आम्ही सगळे डिनरला तिकडेच जाणार आहोत. अर्चनाचा असा काहीच प्लॅन नव्हता हे तिच्या सासूला आणि नंदेला माहीत होतं. पण ती तिच्या आईवडिलांना हे जाणवून देत होती की त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींचा अपमान अजून केला नाही तर बरं होईल. अर्चनाचे मम्मी पप्पा नाराज होतात आणि काही वेळात तिथून निघून जातात. अर्चनाच्या सासू आणि नंदेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि मग अर्चना आपल्या सासू आणि नंदेच्या जवळ जाते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.